हिरावून घेऊ पाहते। बरं, सरकार हिरावून घेत आहे की न्यायालयाचा निर्णय कुठेतरी गल्लत होतीये का विनोदजी? मला वाटतं यावेळेला आपण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात समजावून घेऊयात। गुणरत्न सदावर्तेजी, मनोज जरांगे म्हणतात आम्ही इकडे येण्यावरती ठाम आहे, सरकारनं चर्चेची तयारी दाखवलेली आहे, मात्र त्याला कुठेतरी विलंब झाल्याचा जो आहे तो मराठा आंदोलकांचा या ठिकाणी ज्या प्रकारे मुद्दा मांडलेला त्यांनी तो आपल्याला लक्षात आला असेल। मात्र एका बाजूला डंके की चोट पर तुमचं म्हणणं आहे की इथे येऊन आंदोलन करणंच शक्य नाही, आणि आत्ता जो मगाशी आरोप आपण ऐकलेला असेल की विनोद पोखरकर यांचं म्हणणं आहे की सरकार आम्हाला येऊ देत नाहीये। आझाद मैदानाची परवानगी कुणी केव्हा कशी आणि त्याला पर्यायी जागा, हा संपूर्ण न्यायालयाचा जो निकाल आहे तो आम्हाला आपल्याकडनं समजून घ्यायचा आहे। गुणरत्न सदावर्ते साहेबांना सांगतो, साहेब तुमच्याच भाषेत, डंके की चोट पे मुंबई में आएंगे, देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से। गुणरत्न जी बोलतील कृपया। अजून एक ठेवा माणूस हसायला सोबत। उत्साही मुलं आहेत, उत्साही मुलं बोलत असतात, उत्साही मुलं आहेत। अरे बाळा, हसल्यामुळं ना माणसाच्या जीवनामध्ये अधिक हे सुचत असतात, आनंदी राहायचं बेटा, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे बेटा। हा मला, अरे बेटा माझं सोड, स्वतःचं चांगलं कर बाळा। व्यक्तिगत बोलत होतो आपण, चर्चेमध्ये आहोत, भान ठेव चर्चेचं। ह्या चर्चेमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की आता उपस्थितांमध्ये वंचित बहुजनांचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री प्रवीण दरेकर आहेत। म्हणजे फक्त ते भारतीय जनता पक्षाचेच नाहीत, तर ते त्यांची ओळख मुंबईतली वेगळीच आहे। झोपडपट्टी का नेता आहे, कष्टकऱ्यांचे नेते असं ते ओळख आहे त्या माणसाची। जात म्हणून त्या माणसासोबत लेबल करणं किंवा त्या माणसावर हे करणं मला वाटतं की संयुक्तिक राहणार। पण उत्तर देताना मला दोन गोष्टीचं भान ठेवून उत्तर द्यायचं आहे। बोला की आंदोलनापर्यंत आपण सीमित विचार केला तर आंदोलनाची परवानगी देण्याची कारवाई ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकारात येत नाही, गृहमंत्री कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही। ही परवानगीची कार्यवाही कोणत्याही प्रधान सचिवाच्या अखत्यारीमध्ये येत नाही। ही कार्यवाही जी आहे, परवानगी देण्याची जी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरच्या बाबतीमध्ये खास करून काही विशिष्ट ठिकाणं आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जरंगेच्याच प्रकरणात सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये 2024 तुम्हाला सांगतो निर्णय दिलेला आहे, ऑर्डर केलेली आहे, आणि ती साहानी विरुद्ध भारत सरकार या आधारावर ती आदेश दिलेला होता। ट्रॅफिक जॅम नसली पाहिजे, त्याचबरोबर आंदोलनाची म्हणजे ठिकाण जरी आझाद मैदान असलं तर त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत ज्या की स्वतः जरंगे सांगताय की मी नाही, ते नाही, मला तिथंच बसायचं आहे, संध्याकाळच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर तिथे बसण्याची तशी परवानगी नाही। त्याला त्याच्यासाठी कोर्टात जावं लागतं सूर्यास्ताच्या नंतर परवानगी घेण्यासाठी। त्याचबरोबर आझाद मैदानाची संख्या काय, ती करोडो आहे का, ती लाखो आहे का, ती हजारोंच्या मध्येच आहे। आणि ह्या सगळ्या कंडिशन्स कशातून आल्यात, तर ह्या कंडिशन्स आल्यात मुंबई पोलीस ॲक्टमधून, ह्या आल्यात मॅन्युअल्समधून, ह्या आल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांमधून। का, तर हे फायनान्शियल कॅपिटल आहे। फायनान्शियल कॅपिटलच्या बाबतीमध्ये एक नीतिमूल्य जपली जातात, कारण फायनान्शियल कॅपिटलमध्ये केवळ आणि केवळ देशाचेच नाही तर जगातले, तुम्हाला सांगतो ॲम्बॅसीजचे ऑफिसेस आहेत, मोठे कॉर्पोरेट्स आहेत, तिथं काम करणारे कष्टकरी हिंदुस्थानीच आहेत। म्हणजे डायमंड मार्केटमधले नुसते श्रीमंतच नसतात, तर तिथं रोजी रोटी रोज कमवणारे सुद्धा हातावरले लोक असतात। ह्या सगळ्या गोष्टींना कुठेच बंद, जाम, ह्या सगळ्या गोष्टी परिणामकारक GDPवर सुद्धा असतात। ह्या सगळ्या गोष्टीचं भान आंदोलन ठरवताना ठेवायचं असते, आणि हे न ठेवल्यामुळं काय होतंय की म्हणजे तुमच्या आंदोलनाला आंदोलन करायचं आहे तर मग तुमचा आंदोलक चेहरा दाखवताय, तुम्ही मुखवटा आहे, जरंगे हा मुखवटा आहे। आणि तुम्हाला सांगतो ओरिजिनली जरंगे मुखवटा आहे, परंतु आत्मा मात्र राजकारण आहे। आणि बरोबर प्रवीण दरेकर साहेबांनी जे शब्द वापरले, म्हणजे राजकारणासोबत घेऊ नका, भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून घेऊ नका, की प्रत्येक वेळेला चर्चेसाठी, म्हणजे तुमच्याच चॅनलचं म्हणून नाही, आज शरद पवार हे मागणी केल्याच्या नंतर एका
विद्वान आमदारांनी मागणी केल्यानंतर शरद पवारांच्या कार्यालयातून फॅक्स आला पाहिजे की ओबीसीतून द्यायला ते तयार आहेत की नाही. बरं. उद्धव ठाकरेच्या कार्यालयातून फॅक्स यायला पाहिजे ते तयार आहेत की नाही. सांगायचं तात्पर्य की हे जरंगेचं जे राजकारण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव यांच्या मेकॅनिकली कंडक्टेड आहे का असा प्रश्न नाही. आता तर मला वाटतं ही खात्री झाल्यासारखं आहे. खरोखर आहे, जसं तुम्ही अतिशय सविस्तरपणे सांगितलं की आंदोलन कसं होतं, आंदोलन